स्टुडंट्स, वेलकम इन एस डी ट्युशन क्लासेस. आज आपण 6th स्टँडर्ड 3rd नंबरचा लेसन इंटेजर्स पाहत आहोत. त्याच्याची प्रॅक्टिस सेट 5 पाहूया. त्याआधी एस डी ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॅक्टिस सेट 5. क्वेश्चन आहे ॲड. ॲड म्हणजे आपल्याला बेरीज करायची आहे. पहा, इंटेजर्समध्ये ॲडिशन करताना साईन लक्षात घ्यायचं, चिन्ह लक्षात घ्यायचं. संख्यांना असलेलं चिन्ह पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं तर आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन करायला सोपं जाईल. पहा, इथे रूल यूज करायचे आहेत. ॲडिशन करताना जेव्हा दोन्ही नंबर्सचे साईन सेम असतील किंवा सारखे असतील, म्हणजेच पॉझिटिव्ह असेल, दोन्ही संख्या पॉझिटिव्ह, इथे 8ला साईन नाही म्हणजे ते कोणतं आहे, पॉझिटिव्ह आहे. 8 आणि 6 यांचे ॲडिशन करावे लागेल कारण दोन्ही नंबर्सचे साईन सेम आहेत. मग सेम साईन असेल तेव्हा ॲडिशन करायची आणि नंबर्सला असलेलं साईन आन्सरला द्यायचं. हा फर्स्ट रूल. सेम साईन असेल तर ॲडिशन करायची. 8 + 6 14 आणि आन्सरला साईन राहील पॉझिटिव्ह. नंबरला असलेलं साईन आन्सरला द्यायचं. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा, 9 + -3. इथे पहा ॲडिशनचं साईन आहे परंतु नंबर्सचे साईन पहा, नंबर्सला हा 9 पॉझिटिव्ह आहे, हा 3 निगेटिव्ह आहे. आणि ॲडिशनचं साईन असेल तरीही नंबर्सला असलेलं साईन लक्षात घ्यायचं. नंबरला असलेलं साईन वेगवेगळं आहे, डिफरंट आहे, म्हणून ह्या नंबर्सची करायची सबट्रॅक्शन. 9 - 3 6 आणि बिगर नंबर साईन म्हणजे मोठ्या संख्येचं साईन द्यायचं म्हणून +6. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया, 5 + -6. पहा, इथे पण पहा दोन्ही नंबरचे साईन डिफरंट आहेत. 5ला पॉझिटिव्ह आहे, 6ला निगेटिव्ह आहे, म्हणजे इथे सुद्धा काय होणार आहे, दोघांची सबट्रॅक्शन होणार आहे. डिफरंट साईन आहे म्हणून सबट्रॅक्शन. 6 - 5 1 आणि बिगर नंबर साईन द्यायचं म्हणून -1. 4 नंबरचं एक्झाम्पल पहा, -7 + 2. दोन्ही नंबरचे साईन डिफरंट आहेत. 7 निगेटिव्ह आहे, 2 पॉझिटिव्ह आहे, म्हणजे दोघांची करायची आहे सबट्रॅक्शन. 7 - 2 5 आणि बिगर नंबर साईन आन्सरला म्हणून -5. 5 नंबरचं एक्झाम्पल पहा, -8 + 0. कोणत्याही नंबर्समध्ये 0 मिळवला तर आन्सर तीच संख्या येते, म्हणजे इथे -8चे -8 आहे तसेच साईन्स हे राहतील. आणि 6 नंबरचं एक्झाम्पल पहा, -5 + -2. इथे पहा दोन्ही नंबर्सचे साईन सेम आहे, निगेटिव्ह आहे परंतु सेम आहे, म्हणून दोघांची ॲडिशन होईल. 5 + 2 7 आणि नंबर्सला असलेलं साईन आन्सरला द्यायचं म्हणून -7. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. याच्यातील पहा, सेम साईन असेल तर ॲडिशन करायची आणि नंबर्सला असलेलं साईन आन्सरला द्यायचं. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया, कंप्लीट द टेबल गिवन बिलो. इथे आपल्याला टेबल दिलेला आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. पाहूया, इथे आहे -2 + 8. पहा, हे -2 हे साईन घ्यायचं आणि हा नंबर लिहायचा. -2 + 8. पहा, इथे दोन्ही नंबरचे साईन डिफरंट आहेत म्हणून दोघांची सबट्रॅक्शन होईल. डिफरंट साईन मेकिंग सबट्रॅक्शन. 8 - 2 6 राहतील आणि बिगर नंबर साईन प्लसचं म्हणून +6. इथे पहा 6 + 8. 6 + 8 इथे दोन्ही नंबरचे साईन सेम आहे. 6ला जेव्हा साईन नसतं तेव्हा ते पॉझिटिव्ह असतं. मग 6 + 8 दोघांचे ॲडिशन, 6 + 8 14 आणि नंबर्सला असलेलं साईन आन्सरला द्यायचं म्हणून +14. इथे पहा 0मध्ये कोणताही नंबर मिळवला किंवा ॲड केला तरी आहे तोच नंबर राहतो, म्हणून इथे 8 राहील आणि +8. इथे पहा -4 + 8. दोन्ही नंबरचे साईन डिफरंट आहेत म्हणून दोघांची सबट्रॅक्शन होईल. 8 - 4 4 आणि बिगर नंबर साईन आन्सरला येईल म्हणून +4. पहा, सेकंड नंबरचं पाहूया आता. इथे 4 दिलेला आहे. -2 + 4. -2 + 4 इथे दोन्ही नंबरचे साईन डिफरंट आहेत म्हणून दोघांची सबट्रॅक्शन होणार. मग 4 - 2 2 आणि बिगर नंबर साईन आन्सरला म्हणून +2 +2. इथे पहा 6 + 4. दोन्ही नंबरचे साईन सेम आहेत म्हणून दोघांचे ॲडिशन होईल. 6 + 4 10 आणि नंबर्सला असलेलं साईन पॉझिटिव्ह. इथे पहा 0मध्ये कोणताही नंबर ॲड केला तर आहे तोच नंबर राहतो म्हणून +4
आणि इथे अपोजिट नंबर्स आहेत, -4 +4. अपोजिट नंबर्सची कधीही ॲडिशन केली तर ती 0 येते. डिफरंट साईन आहे म्हणून दोघांचे सबट्रॅक्शन होईल. 4 - 4 काय होईल? 0. पुढचं पाहूया. पहा, -2 + -3. दोन्ही नंबरचे साईन सेम आहे. साईन सेम आहे म्हणून दोघांची ॲडिशन होईल. 3 + 2 5 आणि नंबर्सला असलेलं साईन आन्सरला द्यायचं म्हणून -5. इथे पहा, सेम साईन आहे, डिफरंट साईन आहे. 6 पॉझिटिव्ह आहेत, 3 निगेटिव्ह आहे. दोघांचे डिफरंट साईन असल्यामुळे सबट्रॅक्शन होईल. 6 - 3 3 आणि बिगर नंबर साईन म्हणजे 6चं साईन पॉझिटिव्ह आन्सरला येणार. 0ला कोणताही नंबर मिळवला तरी काय राहतो? आहे तोच नंबर राहतो म्हणून -3 आहे तसेच लिहायचे. इथे पहा, दोन्ही नंबरचे साईन सेम आहे म्हणून दोघांचे ॲडिशन होईल. 4 + 3 7. नंबर्सला असलेलं साईन आन्सरला -7. लास्टचा कॉलम पाहूया. -2 + -5. दोन्ही नंबरचे साईन सेम आहेत, -2 -5 म्हणून ॲडिशन होईल. 5 + 2 7 आणि नंबर्सला असलेलं साईन आन्सरला. सेम साईन मेकिंग ॲडिशन. 6 आणि 5चे साईन म्हणजे चिन्ह वेगवेगळी आहेत. 6 पॉझिटिव्ह आहे, 5 निगेटिव्ह आहे म्हणून दोघांचे सबट्रॅक्शन होईल. 6 - 5 1 आणि बिगर नंबर साईन म्हणजे 6ला असलेलं साईन आन्सरला. 0मध्ये कोणताही नंबर मिळवला आहे तोच नंबर साईन सहित लिहायचा. इथे पहा, -4 + -5. दोन्ही नंबरचे साईन सेम आहेत म्हणून ॲडिशन होईल आणि नंबरला असलेलं साईन -9. हे रूल आणि रूलवरून असलेले हे एक्झाम्पल्स समजून घ्या. यांचा पुढे तुम्हाला गणितामध्ये खूप उपयोग होणार आहे. त्यासाठी हा लेसन इंटेजर्स ह्या वर्षी समजून घ्या. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.